शेवटच्या मॅचमध्ये तलासरी नगरपंचायत प्रीमियर लीगचा थरार या शेवटचा सामना आपल्यासमोर आहे आजच्या दिवसामधील. आजचा दिवस जवळ पाहायला गेला तर 5वा दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये लाभलेल्या तमाम स्पॉन्सरचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इथे देण्यात आलेलं आहे आदरणीय विजय मोल, विजय गुप्ता तसेच संजय गुप्ता यांच्यातर्फे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे 1,11,111 रुपयाचे. त्यांचे मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मार्फत आपल्याला द्वितीय म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक इथे देण्यात आलेले आहेत डहाणू विधानसभा आमदार आदरणीय विनोदजी निकोले साहेब यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक इथे देण्यात आलेले आहे. त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर फहीम अन्सारी यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक इथे देण्यात आलेलं आहे रिलॅक्स होम तलासरी यांच्याकडून. आणि सर्व जी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सुनीलजी हिराजी निकुम साहेब माजी पंचायत समिती सदस्य. ही सर्व ट्रॉफीज जी आहेत ही या सर्व मान्यवरांकडून नक्कीच लाभलेल्या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही हार्दिक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. शेवटच्या हा सामना आजच्या दिवसातील पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर चांगला पिच केला तर बॉल पुन्हा एकदा स्टॉप केला जाईल. धावसंख्या 1ने पुढे खातं ओपन करत असताना शुभ आरंभ धावेंचा या मॅचमध्ये करत असताना 2 बॅटर सध्या राहुल अँड आनंद. पहिले षटक टिंकू सध्या घेऊन येत असताना या पॉवर प्लेच्या षटकात रिंगणाच्या बाहेर 2 फिल्डर सध्या सेट आहेत. मिड विकेटला सध्या सचिन आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर लोंगोन सध्या फिल्डर सेटअप आहे आणि गॅपमधून बॉल काढण्याचा प्रयत्न. बॉल चालले मागे आउटफिल्डर पाहिजे तितक्या गतीने नाहीये. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमचं खातं जर पाहायला गेलं तर 3 या आकडे होती. 200 रुपयाचे पारितोषिक जगन्नाथ पाटील यांच्याकडून इथे लाभलेलं आहे. मेजर बजरंग यांच्यासाठी आपण याच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याच हस्ते तोपर्यंत वाईटची खून एक अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची 4 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1चा खेळ सध्या मार्गस्थ. टिंकू सध्या बॉलिंग मार्क मध्ये येत असता चांगली आतापर्यंत गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. तोपर्यंत वाईट ऑन साइडला अगदी दे घुमा के बॉल 1 बाउंस चालय सीमा रेषा पार. इट्स अ 4 रन. येतो हा आनंदच्या बॅट मधून धमाका चौकार. या ठिकाणी पाहायला मिळत असताना आनंदच्या बॅट मधून सध्या मन मोहित करणारा हा स्ट्रोक. ओहो जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंच पुन्हा एकदा इथे दंडित घोषित करतील. एक अतिरिक्त धावसंख्या मिळत असताना वाईटच्या रूपाने ती टोटल जाऊन पोहोचते स्कोर कधी 9 या आकडे होती. पुढचा बॉल या षटकातील याडी लेट कट खेळण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा स्लॅश केला पण याडी स्टॉप करता आलेला नाहीये. बॉल चला अगदी बॅनरला हिट करण्यासाठी सन्मान करण्यासाठी येतो हा आणखीन एक प्रहार. या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. स्वतःला प्रोमोट केले सध्या टॉप ऑर्डर मध्ये आणि टॉप क्लास सध्या बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. 2 चौकार त्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 13. टिंकू पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला आनंदच्या बॅट मधून हा बॉल पुन्हा एकदा पाठवला. अगदी चांद्रयान 2 जाईल बॉल सीमा पार. 6 राज पॅलेस षटकार. खुदकुशी कर लूं मैं तो भी मर जा, दिल ये मांगे मोहब्बत का कर्जा. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त खेळ आनंदच्या बॅट मधून पाहायला मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. पुढचा बॉल या षटकातील
त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला गेला तर नक्कीच कट केला पण तो बॉल जो पण कव्हर करते तिथे अगदी फुटबॉल पाहायला मिळत असताना चांगला फिल्डिंगचा सेटअप तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. बापुरा या एक धावच्या मदतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे समाप्त. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 20. लॉस ऑफ नो विकेट बाय टीम. गुड स्टार्ट बाय पेज वॉरियर्स. डीजे ओव्हरमध्ये ज्या प्रकारे धूमधडाका पाहायला मिळाला पॉवर प्लेची सुरुवात कशी पाहिजे तर पॉवर प्लेची सुरुवात अशी पाहिजे कारण की ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते आनंद सध्या आहे. आनंद थांबणार नाहीये. अनस्टॉपेबल आनंद याडी 1 बाउन्स बॉल चलाय सीमा पार. इट्स अ फॉर रन 4 रन चौकार. मागे जो बॉल गेलेला आहे मला ते बॉल आलेला आहे मागे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा प्रेक्षक टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 24-24 याकडे होती. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असताना पण तितकी चांगली आनंदाच्या बॅटमधून पाहायला मिळत असताना बॅटिंगचा परफॉर्मन्स या मॅचमध्ये नासिर यांनी जर कॅच पकडला तर लालूभाई यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि बॉलहवेमध्ये फिल्डर आहे खाली. बॉल पण एकदा वर आणि यार जर पाहायला गेलं तर आत्मनिर्भर फलंदाज पडतील आनंद. अगदी आपल्या टीमला ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या प्रकारे खेळ तर नक्की दिला. अखेर त्याच्या विकेटचं पतन त्याच्या गजर त्याच्या खेळीसाठी तर नक्कीच होत असताना खेळ तसा केलेला आहे. फर्स्ट विकेट डाऊन. डीजे चांगली बॅटिंग या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळते. तितका चांगला जबरदस्त कमबॅक. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळी जर पाहायला गेला तर बॅटर जर पाहायला गेलं तर नक्कीच आहे आता मैदानात. मैदानात सध्या बॅटिंग करण्यासाठी श्रेयश. मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली ज्या प्रकारे फिल्डिंग केली जबरदस्त इंटेट करत असताना चांगला नक्कीच दमदार खेळ या श्रेयसच्या मार्फत पाहायला मिळाला. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकवर्ड शॉर्ट लेगला फिल्डर तैनात. यावेळी एकच धाव कॅल्क्युलेटिव्ह केली जाईल. ओव्हर नंबर 2 सध्या पाहायला मिळत असताना चांगलं सतत तितका चांगला खेळ या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 याकडे होती. ओव्हर नंबर 2 पुढचा बॉल या षटकातील जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील. एकत्रित धावसंख्या अवांतरच्या रूपाने आणि हा धात जर समांतर झाले तर धावसंख्या अवांतर भेटते आणि त्या प्रकारे या मॅचमध्ये एक धाव पुन्हा एकदा ॲड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26. ऑन साईडला अलंग कार्पेट पुन्हा एकदा बॉल अगदी जमेला चिरत चाललाय मागे. फिल्डर आहे सचिन जो ॲक्टिव्ह फिल्डर आहे सेफ फिल्डर. एकच धाव इथे कंप्लीट.
या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 27-27. चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळत असताना तितका चांगला दमदार खेळ पाहावा नक्कीच मिळेल, कारण की ज्या प्रकारे आता गोलंदाजी थोडीशी सुधारणा करत असताना यावेळी बाहेरचा बॉल पुन्हा एकदा इथे छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही, पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईट चिखून. जास्तीत जास्त या ओव्हरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कर की बॉल ज्या प्रकारे पिच केला जातो अवे फ्रॉम द बॉडी, बॉल किपरच्या हातामध्ये तोपर्यंत अतिरिक्त धावसंख्या. यावेळी ऑफ साईडला मापुरा ऑन साईडला बॉल हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर आदेश चुकी करत असताना बॉल जोपर्यंत पकडतील 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावांच्या मदतीने चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 30 धावा. विकेट गमावली एक. टीम फेज वॉरियर्स या टीमची 30 धावा 1 विकेट. डीजे समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड 30. लॉस ऑफ 1 विकेट बाय टीम फेज वॉरियर्स. ओहो खोलवर पुन्हा एकदा बॉल हलक्याने सॉफ्ट हँडने ढकलत असताना बॉल चाललाय मिड विकेटला. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येईल. धावसंख्या एकीने पुढे जात असताना चांगली इथे गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते सचिनच्या मार्फत. सचिन पुन्हा एकदा दाखवत असताना की थोडंसं ॲक्टिव्ह राहा. या मॅचच्या दरम्यान जास्त धावसंख्या खर्च करायची नाहीये, तितकीच चांगली गोलंदाजी सचिनच्या मार्फत. फुलटस बॉल लॉर्ड फुलटस बॉल पुन्हा एकदा पिच केल्यानंतर बॉल चाललाय मिड विकेटच्या दरम्यान. फिल्डर पुन्हा एकदा लोंगोनचा येईल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न पडतो. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सहजरित्या येथे 2 धावा कंप्लीट होतील. चांगले पुन्हा एकदा ताळमेळ पाहायला मिळतं राहुल अँड दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर श्रेयस. ही जोडी सध्या बॅटिंग करत असताना श्रेयसच्या बॅटमधून चांगली बॅटिंगचा अभाव पाहायला मिळत नाहीये. अगदी जोमा सध्या आहे तो. याडी ऑन साइडला रॉकेट लॉन्चर. याडी बॉल चला सीमा पार. बॉल जाईल चौकार. मधुर संगीत नक्कीच ऐकायला मिळतं, पण ही गाडी सध्या सुसाट चाललेली आहे, कारण की ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37-37. ओहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती पुन्हा एकदा आलेला नाहीये, पण तो बॉल पुन्हा एकदा कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट आहे. यावेळी एकच धाव ती कंप्लीट केली आणि पंच दर्शवतील कहाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. नो बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत असताना तोपर्यंत जर पाहायला गेलं तर नक्कीच एक अतिरिक्त धावसंख्या म्हणजे टोटली 2 धावा ऍड होतील. बाय 1 गेट 1 फ्री या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 39-39. ओव्हर नंबर 3 मध्ये सध्या सचिन सातत्याने या मॅच मध्ये चुक्या करत असताना फिल्डिंग साईड, कारण की ज्या प्रकारे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे नक्कीच फिल्डिंगचा जो मात्र सेटअप आहे तो तुम्हाला आखावा लागेल आणि त्या नियमात आपण हा तलासरी नगर पंचायत प्रीमियर लीगचा आढावा घेत असताना बोलत यार फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हातामध्ये जाईल. धावसंख्या मिळणार नाही. येतोय हा डॉट बॉल. या प्रकारची पुन्हा एकदा कामगिरी करावी लागेल सातत्याने. या मॅच मध्ये चांगलं कमबॅक हे नक्कीच करावं लागेल. 39-39. ओहो जास्तीत जास्त रूम दिला आणि रूम द्याल तुम्ही तर नक्कीच या मॅच मध्ये तुम्हाला भाडे ते भरावं लागेल आणि याडी 4 धावेच्या भाडे येत असणार चौकार.
ओहो डाऊन द ट्रॅक पुढे येऊन फुलटॉस बॉलला पुन्हा एकदा कन्वर्ट केल्यानंतर बॉल जो पण फील्ड करतील एक धाव इथे कंप्लीट होत असताना या एक धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 43 आकडेवरती बापा 44 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावरती ओव्हर इथे समाप्त डीजे तर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते 44 या आकड्यावरती धावा आतापर्यंत पाहायला मिळतात तितकं चांगलं आतापर्यंत कव्हर करत असताना 2 पंच सध्या आहेत मॅचचा आढावा घेत असताना पुढचा बॉल या षटकातील ओहो सुपला खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये झेल इथे पकडल्याने इथे विकेटचं पतन जबरदस्त झेल राहुलच्या खेळीला फुल स्टॉप तो पतील माघारी विकेट डाऊन 2 गडी बाद तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा नासिर याने मला वाटतं कॅच पकडलेला आहे आणि त्यांच्यासाठी लालूभाई यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक तसेच मोजेश पिल्ले यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे सुद्धा पारितोषिक आहे या स्पर्धेचे उपाध्यक्ष मोजेश पिल्ले यांच्याकडून 500 आणि लालूभाई यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक म्हणजे टोटली 1000 रुपयाचे पारितोषिक इथे देण्यात येईल नासिर यांच्यासाठी हे पारितोषिक येथे देण्यात येईल चांगली गोलंदाजी तितका चांगला खेळ तितका चांगला फिल्डिंगचा सेटअप फुलटॉस बॉल होता ऑन साईडला याडी ग्लान्स करत असताना बॉल चाललाय मागे फिल्डर आहे एवढी चुकी होणार नाहीये एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा सहजरित्या मिळतील या 2 धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कधी जबरदस्त आतापर्यंत आकडा सेट करत असताना 46 सध्या आमच्या समेत हाजबा सध्या जोडत असताना गुणलेखनाचं कार्य या मॅचचा नक्कीच आढावा घेत असताना प्रशांत पाटील सर आणि रोशन ठाकूर सर सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असताना फुलटॉस बॉल आपण एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न गॅपमध्ये पाठवलाय फिल्डर आहे पण बॉल जोपर्यंत पकडतील चांगली फेकी होईल एकच धाव इथे कंप्लीट होईल परंतु इथे पुन्हा एकदा पंच दर्शवतील नो बॉल कारण की या मॅच मध्ये सातत्याने चुकी होत असताना टोटली 2 धावा मिळतील फ्री हिटचा बॉल या 2 धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 48 फ्री हिटच्या बॉलवरती पुन्हा एकदा बॅटर यावेळी श्रेयस मैदानात जिने आहे खेळपट्टीवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आलेला नाहीये तोपर्यंत जर पाहायला गेला तर इथे येतोय डॉट बॉल चांगली कमबॅक पुन्हा एकदा होत असताना फेज वॉरियर्स या टीमने ज्या प्रकारे तो स्पिन जिंकला लगेचच बॅटिंग घेण्याचा निर्णय आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय आतापर्यंत योग्यरित्या पाहायला मिळतो ऑन साइडला याडी दे घुमा के अगदी डोक्यातून बॉल चला सीमा दिशा पार इट्स अ बिगर हिटर हायर सिक्सर राज पॅलेस सट चार धावा इथे मिळतील याच्या धावेच्या मदतीने ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे बॉल चाललाय मागे फाईन लेगच्या दिशेने एकच धाव इथे कंप्लीट होईल या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते 53 ओव्हर नंबर जर पाहिलं गेलं तर चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे तितकं चांगलं कव्हर होत असताना तितका चांगला दमदार खेळ पाहायला मिळतो कारण की धावा इथे काढायचे असतील तर तितक्याच वेगाने इथे काढावे लागतील आणि त्याच प्रयत्नात आतापर्यंत पाहायला मिळत असताना 2 बॅटर फुलटॉस बॉल बॅटची कडा घेत बॅक पर पॉईंटला थोडासा पॉईंटमध्ये फिल्डर सेटअप आहे एकच धाव इथे कंप्लीट या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते चांगल्या बॅटिंगचा परफॉर्मन्स देत असताना 4 ओव्हरचा खेळ समाप्त 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 54 विकेट गमावल्यात या मॅच मध्ये फक्त 2 विकेट 54 धावा डीजे
जबरदस्त बॅटिंग, त्याच्या बॅटमधून 3 षटकार. या मॅचमध्ये पुन्हा एकदा तीच कामगिरी करावी लागेल. अहो, स्लॅश करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पडल्यानंतर स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एकच धाव इथे कंप्लीट होईल, जास्त कमी येणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर कधी चांगला खेळ दाखवत असताना टीम MRC11, पण दुसऱ्या बाजूने तितके चांगली बॅटिंगचा परफॉर्मन्स आतापर्यंत पेज वॉरियर्स, कारण की ज्या प्रकारे बॅटिंग करते आतापर्यंत चांगलं टार्गेट सेट करत असताना पुढचा बॉल. ओहो, ऑन साइडला याडी स्लॅश करत असताना अगदी चांगला स्काय स्टाईलने बॉल चला सीमा पार, 4 धावा, चौकार. मी टाकू शकत नाहीये या बॅटरला, कारण की श्रेयस सध्या बॅटिंग करत असताना तितक्या चांगला दमदार परफॉर्मन्स मध्ये आहे. त्याला या प्रकारचे बॉल जर आले तर तो बॉल सोडणार नाहीये. त्याच्या बॅटमधून चौकार. ओहो, सॉफ्टहँडने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा पडण्यात अगदी फुंकर मारत विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 59. ओव्हर नंबर 5 सध्या पाहायला मिळते. या 5व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आदेशच्या मार्फत पाहायला मिळेल का? पण ज्या प्रकारे श्रेयस सध्या खेळतो खेळपट्टीवरती, जबरदस्त बॅटिंग त्याच्या मार्फत. पॅनलची व्यवस्था दोन्ही टीम आपण लगेच तयार ठेवा. चला, श्रीनगर पंचायत प्रीमियर लीगचा थरार बोल तयार. ओहो, त्या दिशेने त्याच गतीने बॉल पुन्हा एकदा टाकण्याची संधी होते आणि यावेळी सुद्धा बॉल त्याला विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने या मॅच मध्ये होत असताना जबरदस्त कामगिरी, कारण की बॉल ज्या प्रकारे इथे बॉल पिच केला जातो, बॉल खेळणं थोडंसं कठीण येत असताना सातत्याने प्रहार करण्याचा प्रयत्न. श्रेयस सध्या अगदी चिकटून आहे खेळपट्टीला. यावेळी जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईटची खून, एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 60 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 5. या षटकाचा विचार केला तरी या षटकातले शेवटचा बॉल शिल्लक आहेत. दोन्ही टीम पाण्याची व्यवस्था ताबडतोब तयार ठेवा. याडी कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून बॉल पुन्हा एकदा चालले बॅकवर्ड पॉइंटला. थर्डमॅनच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅनला बॉल इथे फीड केलं जाईल. एकच धाव इथे कंप्लीट होईल. होते षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकडे होती. 5 ओव्हर 61 धावा. स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळते 2 विकेट. डीजे सर्वांचं सरचं स्वागत करीत आहोत या फायनल. जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील हा फायनलचा सामना म्हणजे शेवटचा सामना आपल्यासमोर आहे, कारण की आजच्या दिवसातील जो शेड्यूल जो आहे, चौथा सामना आपल्यासमोर आहे. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते शेवटच्या सामन्यामध्ये 2 संघ ज्या प्रकारे खेळत आहेत. MRC11 वर्सेस टीम पेज वॉरियर्स. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा आतापर्यंत ठोकल्यात. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये पॉवरफुल बॅटिंग चा नजराना आतापर्यंत पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा सियोग राऊंड विकेट. ओहो, अखूट टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल का? परंतु या जर पाहायला गेलं तर बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, बॉल अगदी आतमध्ये खेचला आहे. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर येथे 2 धावा कंप्लीट होते. 3 फिल्डर रिंगणाच्या बाहेर ऑन साइडला आहे. 2 फिल्डर जर पाहायला गेलं तर रिंगणाच्या बाहेर. आतापर्यंत स्वीपर कव्हर लोंगोप आणि त्यानंतर ऑन साइडला 1 फिल्डर स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट आणि लोंगोची फिल्डिंगची सध्या सेटअप.
ओहो, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नजर नव्हती. आय कॉन्टॅक्ट बॉलचं जर पाहायला गेलं तर आय कॉन्टॅक्ट आणि बॉल वॉचिंग जे आहे ते पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं नाहीये व्यवस्थित. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या मिळणार नाहीये. टीमची टोटल जाऊन स्कोर करते 63. बॅटने ऑन साईडला स्वीप करत असणार बॉल मागे चाललाय. फिल्डर डीप मधून पुन्हा एकदा थोडंसं पुढे येऊन बॉलला फील्ड करेल. एकच जावे ती कंप्लीट होईल. तर बिलकुल 7वं षटक सध्या पाहायला मिळते. ओहो, याडी श्रेयसच्या बॅट मधून ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. बॉल अगदी जाईल सीमा फार. सिक्सर. राज पॅलेस षटकार. जबरदस्त समाचार घेत असताना या ओव्हरमध्ये 7वाचा खेळ ते समाप्त. माफ करा, इथून सुद्धा या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 77. पुढचा बॉल या षटकातील. याडी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश येईल. याडी सुद्धा श्रेयस. याडी हमखास यश. बॉल सीमा पार क्लिअर. येतोय हा आणखीन लागोपाठचा दुसरा षटकार. जे 83 धावसंख्या स्कोर करते. जबरदस्त बॅटिंग करत असणार श्रेयस पुणे एकदा तयार. आणि बॉलला जाऊ दिलंय विकेट किपर एंडला. तो पंच दर्शवतील वाईटची खून एकत्रित धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते. जबरदस्त बॅटिंग करत असणार 84.
सातवं षटक सध्या पाहायला मिळते. सचिन ज्या प्रकारे हाताळतो पण तो जास्तीत जास्त बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच दंडित करत असताना पुढचा बॉल या षटकातील आणि रिव्हर्स आणि त्यामध्ये सुद्धा येईल यस. आणि यस जर पाहायला गेला तर चांगला खेळ खास आहे आणि बॉल जर पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये राहणार नाहीये. येतोय हा आणखीन एक धमाकेदार चौकार. जबरदस्त प्रहार करत असताना बॅटर श्रेयस त्याच्या बॅटमधून तितकी चांगली घणाघाती ऑन साईडला या खेळण्याचा प्रयत्न पण तो बॉल एक्झॅक्टली जिथे मात्र फिल्डर सेटअप आहे त्या ठिकाणी जाईल. विकेट डाऊन होईल आणि इथे 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 88. 7 ओव्हर समाप्त. ओहो या खूप टप्प्याचा बॉल अगदी शॉर्ट लेंथ होती त्याच्यावरती ऑन साइडला सचिनच्या बॅट मधून धमाका. अगदी स्पीड टायमिंग बॉल चलाय समापार आउट ऑफ द ग्राउंड. षटकार रॅट पॅलेस सिक्सर. फॉर 94. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. यावेळी झेल पकडला जाईल का? झेल यावेळी खूप चांगला पकडला आणि इथे सचिनच्या खेळीला पूर्ण विराम तो पटेल. माघारी धक्का नंबर या मॅच मधून परतत असताना फलंदाज चौथा झटका सचिनच्या रूपाने ज्या क्रमांकावर त्याला त्याच विकेटवरती सध्या परतावं लागतं आणि टीमची धावसंख्या 88 मात्र 94. 94 या आकड्यात विकेट डाऊन. 4th विकेट डाऊन. या मॅचचा आनंद घेण्यासाठी नक्कीच या स्पर्धेचे प्रेसिडेंट आदरणीय सुहास सुरती साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या समेत जर पाहायला गेलं तर आदरणीय सुभाष दुमाडा साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपलं वेलकम आहे या शेवटच्या मॅचच्या दरम्यान. शेवटचा सामना आपल्या समोर आहे आजच्या दिवसातील. नो बॅटर सध्या धीरजच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक पण या बॉल थांबवता येणार नाहीये. बॉल चलाय सीमारेषा पार. येतोय हा धमाकेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कधी 98-98. धीरजच्या प्रत्येक षटकारासाठी उमेश कोम यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे या मॅचच्या दरम्यान. 98 धावसंख्या स्कोर कधी 8वे षटक सध्या पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दंडी तिथे घोषित करतील. एकत्रित धावसंख्या या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते धाव आतापर्यंत स्कोर कधी 99 या आकड्यावरती. शेवटच्या सामन्यामध्ये आतापर्यंत मोठं टार्गेट सेट करत असताना बॅटिंग करणारी टीम पेज वॉरियर्स. याने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फिल्डर आहे खाली. झेल इथे ड्रॉप. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न आणि यावेळी जर पाहायला गेलं तर आदेश चुकी करत असताना बॉल इथे पकडता आलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट. त्यानंतर दुसरी धाव म्हणजे दुहेरी धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 101. 101. आजच्या दिवसातील कदाचित एक उच्चांक आकडा या ठिकाणी पाहायला मिळेल. आज षटकारांची नक्कीच चांगली लाईन या मॅचमध्ये पाहायला मिळाली. ओहो याने सुद्धा जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईटची खून. एकत्रित धावसंख्या मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 102. 102 या आकड्यावरती. ओव्हर नंबर जर पाहिलं गेलं तर 8वं षटक पाहायला मिळते या मॅचच्या दरम्यान. आदेश सध्या ट्रॅकवरती येत असताना तितकी चांगली गोलंदाजी त्याला अप्रतिम करावयाच्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने स्विंग अँड मिस होत असताना प्ले अँड मिस
कारण की बॉल ज्या प्रकारे येतो अगदी त्या प्रकारे खानाखुना माहीत नाही, पण तो ज्या प्रकारे बॅटचा फ्लो जो आहे तो आधीच ओपन झाला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॉल ज्या वेगाने विकेट किपरचा पाहायला गेला. डॉट बॉलची समाप्ती. ओहो, आणि पुन्हा एकदा त्याच गतीने बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर थोडंसं स्लोवर वन होते समाप्ती षटकाची. 8 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 102. 102 या आकडे होती. विकेट गमावले 4. 102 4 विकेट. तर आतापर्यंत बॅटिंगचा परफॉर्मन्स पॉवरफुल बॅटिंग या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळत असताना टीम फेज वॉरियर्स ऑन साईडला याडी तन्मय आहे, पण तो बॉल चालाय सीमारेषेच्या अगदी आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्यामध्ये येईल यश. सचिनच्या मार्फत अगदी प्रेझेंट ऑफ माइंडने इथे फील्ड करत असताना एक धाव माफ 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कटी 104. 104 याकडे होती. 8वं षटक समाप्त. 9वं षटक सध्या आहे या ओव्हरमध्ये. पुलटूस बोलत आहे आणि यार जर पाहिलं गेलं तर मिड विकेट फिल्डर पुन्हा एकदा सेटअप आहे, तोपर्यंत एकच धावे ते कंप्लीट होईल. धीरज सध्या बॅटिंग करण्यासाठी येत असताना ऑन स्ट्राईक. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कधी जाऊन पोहोचते या एक धावेच्या मदतीने 105 या आकड्यावरती. 9वं षटक सध्या पाहायला मिळते. तितकीच चांगली घातक फलंदाजी या मॅचमध्ये नक्कीच आतापर्यंत पाहायला मिळत असताना आणखी मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्नात. ओहो, बॅटचा स्विंग पुन्हा एकदा जबरदस्त पाहायला मिळतो. बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल येईल. चांगलं कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये शिवम सध्या आहे. शिवमला माहिती आहे चांगल्या लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल. त्या खानाखुना त्याच स्पॉटवरती सध्या बॉल पिच करत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत जक्कर की ज्या प्रकारे फिल्डिंगचा सेटअप आहे अगदी ॲक्युरेसी त्या प्रकारे पाहायला मिळते. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 याकडे होती. माफ 106. ओहो, याने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे स्टॉप केला जाईल. 106. एक मोठा आकडा आतापर्यंत सेटअप पाहायला मिळतो, कारण की ज्या प्रकारे येथे बॅटिंग देत असताना तितकी चांगली गोलंदाजी त्याच्या विरुद्ध. पुलटूस बॉल याने सुद्धा मिस टायमिंग. बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल ऑफ साईडला चाललाय. रॉंग टर्न घेत एकच धाव. मोठी जबाबदारी आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, परंतु पाहिजे तितका खेळ जर पाहायला गेला तर नक्कीच आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहिजे तसा झालेला नाहीये. होते षटकाची समाप्ती. 90च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 107 या आकड्यावरती डीजे. षटक टिंकू पुन्हा एकदा येत असताना टिंकू यादव. ओहो, फुलटच बॉल ऑन साइडला प्रहार. फिल्डर डीप मध्ये. बॉल चालय सीमारेषेच्या अगदी बाहेर. क्लिअर द बाउंड्री लाईन. बॉल झालाय सीमा पार. तन्मयच्या बॅट मधून येतो हा चौकार. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते डबल 111. 111 धावसंख्या स्कोर करते. चांगली बॅटिंग तर सध्या पाहायला गेला तर नक्कीच फिनिशिंग रोलमध्ये सध्या आहे. तितकी चांगली घातक फलंदाजी त्याने आतापर्यंत दाखवत असताना याने स्लॉट मध्ये अगदी यश पद्धतीतील लांब लचक कुतुंग दे घुमा के सिक्सर. राज पॅलेस षटकार.
बॅटिंग त्याच्या बॅटमधून आणि शरद बॅटने फटका चांगला फिल्डर डीप मध्ये आहे. सचिन पतो त्याला बीट करून बॉल चलायची बापा चौकार षटकार चौकार येतोय हा आणखीन एक धमाकेदार 4 धावा. षटकात सध्या झक्कास कामगिरी एक झलक सबसे अलग आणि पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये आहे. टिंकू खाली येत असताना सिंपल टेक ऑफ द कॅच विकेटचं पतन टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर देत असताना तन्मयला पुन्हा एकदा पाठवले माघारी विकेट डाऊन. यावेळी विकेटचं पतन फलंदाज बाद 121 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-1 121 या आकड्यावरती. बॅटिंग करण्यासाठी आता सादाब ओहो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. तो पण लेग स्टिकच्या अगदी वरतून बॉल किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आता पुढचाच बॉल होता ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलाय. सचिन आहे मागे चांगली फिल्डिंग बोलतो बॉल ॲक्युरेसी जर पाहायला गेलं तर परफेक्टली बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये. तो पण रनिंग बिटवीन विकेट 2 बाय इथे मिळतील. या 2 विकेटच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 123 या आकड्यावरती पोहोचवत असताना टीम पेज वॉरियर्स म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी टार्गेट जे इथे सेट केले एक मोठं टार्गेट आहे. 10 ओव्हरमध्ये तुम्हाला काढायच्यात 124 धावांचा एक मोठा डोंगर इथे उभा करत असताना टीम पेज वॉरियर्स. घेऊया ब्रेक देऊया डीजेला संधी ऐकूया घ्यायचा आणि 2 बॅटर ताबडतोब पाठवा टीम MRC 11. तर 124 धावेचा पाठला करायचा एक मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. नक्कीच पार करत असताना पार तर नक्कीच करावायचा आहे. टीम बॅटिंग करत असताना MRC 11 टीम आपली 2 फलंदाज ताबडतोब पाठवा या मॅचच्या दरम्यान. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी नक्कीच ज्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. कारण की ही स्पर्धा जर पाहायला गेले तर तितक्याच चांगल्या देखरेखीखाली हा तलासरी नगर पंचायत प्रीमियर लीगचा थरार आपल्यासमोर येत असताना आजचा दिवस 5वा या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतो. 2 संघ या शेवटच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा लढताना दिसतील. एक मोठं टार्गेट आहे 124 धावेचा पाठला कशा प्रकारे करते. 2 सलामीचे धुरंधर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अगदी शिलेदार या मॅचमध्ये येत असताना
चांगलं टार्गेट आहे, त्या टार्गेटचा पुन्हा एकदा बचाव करेल का टीम फेज वॉरियर्स? एक चांगला खेळ त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला, कारण की बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे आनंदने बॅटिंग केली, अगदी चांगल्या बॅटिंगचा परफॉर्मन्स देत असताना चांगला खेळ दाखवला आणि एक चांगला सेटअप नक्कीच पाहायला मिळतो, कारण की ज्या प्रकारे मोठं टार्गेट सध्या सेट करण्यात आलेलं आहे, तर मोठ्या टार्गेटचा फाटलाग करणं तितकंच अनिवार्य आहे. टिंकू अँड दुसरा फलंदाज जर पाहायला गेला तर सध्या मॅचच्या आतमध्ये येत असणार सहयोग, ही जोडी सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊ मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचंच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेवटच्या मॅचमध्ये 1-4 124 धावेचा पाठलाग करायचा. या मॅचला जिंकण्यासाठी सलामीचे 2 शिलेदार या मॅचच्या आतमध्ये. धावेचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला कसे फटके सजवायचे असतील सध्या टिंकू दाखवतो. या प्रकारचा बॅटचा स्विंग असेल माझा, कारण की ज्या प्रकारे बॅट आणि बॉलचं टायमिंग झालेलं नाही, पण तो फटका खूप जबरदस्त होता. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. एक धावे ते कंप्लीट होईल. खातं ओपन होत असणार शुभ आरंभ. धावेंचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये मोठ्या धावेंचा, त्याच्यासाठी स्लो खेळून चालला नाहीये, धुमाकूळ बॅटिंग करावी लागेल. आपण एकदा फटका हवेमध्ये, फिल्डर आहे अगदी सूर मारत असताना इथे रनआउटची संधी, परंतु इथे सुरक्षितरित्या सहयोग सध्या इन होत असताना एक धाव इथे कंप्लीट होईल. या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 आकडे होती. 1 नंबर 1चा खेळ सध्या मार्गस्थ साधाप सध्या ट्रॅकवरती येत असताना या पॉवर प्लेच्या षटकात तितकीच चांगली गोलंदाजी, तितका चांगला खेळ, न थांबता न हारता न थकता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. तो प्रयत्न करायचा आहे आणि या शॉर्ट लेनवरती आखूड टप्प्याचा बॉल, आखूड टप्प्याला थारा नाहीये, बॉल चला सीमा पार, मारा येतो टिंकूच्या बॅट मधून चौकार. डीजे चांगली बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कधी 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल याडी सरळ बॅटने, याडी फटका चांगला, दे घुमा के हम में हे दम, आणि याडी टिंकूच्या बॅट मधून लागोपाठ हा दुसरा चौकार. डीजे लागोपाठची 2 चौकार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. सुरुवात पाहिजे तर या मॅच मध्ये अशी सुरुवात पाहिजे. या प्रकारचा खेळ पतो याडी जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड शॉर्टिंगला क्लिअर करण्याचा प्रयत्न पतो. बॉल एक्झॅक्टली ज्या प्रकारे फिल्डअप सेटअप करण्यात आलेला आहे अगदी त्या दिशेने बॉल जाईल, स्टॉप होईल, धावसंख्या मिळणार नाही. येतोय हा डॉट बॉल, अगदी सुटकेचा निश्वास यावेळी साधवच्या मार्फत सोडण्यात आलेला आहे, कारण की ज्या प्रकारे ॲक्युरेसी गोलंदाजी करावी लागते त्या प्रकारे बेस्ट ॲनालिसिस या मॅचच्या दरम्यान करावा लागेल. याडी फटका हवेमध्ये, फिल्डर नाहीये, बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेचा गाठत, जाईल का सीमा पार, फिल्डर आहे, बॉल अडवणं कठीण, बॉल चाललाय सीमा पार, येते हा दे घुमा के आणखीन एक चौकार. धन्यवाद डीजे. सध्या डीजे समीर आमच्या समेत 1 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. धावेचा पाठलाग या प्रकारे करावा लागेल, त्या हेतूने सध्या बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ, जबरदस्त पॉवर या मॅच मध्ये, कारण की टिंकू ज्या प्रकारे खेळला त्याच्या बॅटमधून 3 चौकार, टीमची धावसंख्या 14. 1 ओव्हरचा खेळ ते समाप्त. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा बॉलर
याडे अख्खू टप्प्याचा बॉल फिल्डर नाही मागे बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेच्या गाठ्यात इन टू द फॅन्स बॉल चाललाय सीमा पार येतो हा चौकार. जे या प्रकारची बॅटिंग या मॅच मध्ये एंटर करू शकते कारण की MRC 11 टीमने आजच्या दिवसातील जो एक सामना जिंकला तो आत्मविश्वास आहे. तो धावेचा पाठलाग मोठ्या आकड्याचा करायचा त्याच्यासाठी या प्रकारची बॅटिंग या टीमला करावी लागेल आणि त्या पद्धतीने आतापर्यंत खेळ करत असताना चांगला खेळ टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 याकडे होती कारण की ज्या प्रकारे सचिनच्याच पहिल्याच बॉल होती चांगला प्रहार करत असताना दुसरा बॉल आलाय डॉट बॉल चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. धावेचा पाठलाग करायचा 1 to 4 124. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल मध्ये आहे फिल्डर यावेळी श्रेयस खाली येत असताना श्रेयसला पुन्हा एकदा बॉल हातामध्ये पकडत आलेला नाहीये. चुकी करत असताना चुकी करायची नाहीये चुकला तो संपला हे वाक्य नेहमीच म्हटलं जातं आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये यायचं असेल तर पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच या पद्धतीने तुम्हाला खेळ दाखवा लागेल. लगेच रिप्लेसमेंट सध्या पाहायला मिळते. ज्या प्रकारे गव्हर्नमेंटमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची बदली केली जाते अगदी तसेच इथे बदली. सरळ बॅटने चांगला फटका आहे फिल्डर आहे डीपमध्ये यावेळी तन्मय जो पण तो बॉलला फील्ड करेल एकच धाव इथे प्राप्त होईल. या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते 20 धावा स्कोर करते. धावेचा पाठलाग करायचा 1 to 4 124 धावेचा आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच ज्या प्रकारे खेळ सध्या पाहायला मिळतो अगदी त्या प्रकारे खेळावं लागेल. स्विंग करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा स्टॉप होईल का जो पण तो बॉलला तिथे पकडते तोपर्यंत धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी अप्रतिम अविश्वसनीय चांगला खेळ सध्या पाहायला मिळत असताना शेवटचा बॉल या षटकातील 4-0-1-1 त्यानंतर डॉट बॉल चांगली गोलंदाजीचा आतापर्यंत ॲनालिसिस यूज करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. टीमची धावसंख्या 20 धावा आतापर्यंत. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं षटक. यावेळी सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी कुठल्या प्रकारची रिस्क इथे घेतलेली नाही. 10ची सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये मेंटेन ठेवत असताना 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20 नो लॉस ऑफ विकेट बाय टीम MRC 11. चौकार आले त्याचं मनोबल वाढलेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये सध्या त्याची बॅटचा स्विंग पुन्हा एकदा नक्कीच बोलेल कारण की हा सामना जिंकण्यासाठी टार्गेट मोठा आहे आणि शांत बसून चालणार नाहीये. या प्रकारची बॅटिंग करावी लागेल ज्या प्रकारे खेळ टिंकूने दाखवला. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा सहयोग जो आहे तो थोडासा टेम्पररी खेळ जर पाहायला गेला तर नक्कीच थोडासा ढकलण्याचा प्रयत्न करतो. अगदी त्याला साथ द्यावी लागेल या मॅचमध्ये परंतु सहयोग सुद्धा शांत बसलेला नाहीये. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटर सध्या परफॉर्मन्समध्ये आतापर्यंत बेटर ठरत असताना वैयक्तिक याने ऑन साइडला टिंकूच्या बॅट मधून हा आकाश गंगेमध्ये ब्रह्मांड नगरीमध्ये बॉल येते हा राज पॅलेस सिक्सर. जे टिंकूला मागच्या 2 मॅचेस मध्ये पाहिलं तर नक्की सूर गवसलेला नव्हता. यावेळी जर पाहायला गेलं तर तितकीच चांगली बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्याच्या मार्फत पाहायला मिळतो कारण की ज्या प्रकारे बॅटचा फेस तो आज ओपन करतो ज्या प्रकारे बॅट आणि बॉलचा तो समन्वय करतो चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27
ओव्हर नंबर 3 मध्ये सादाब सध्या पाहायला मिळत असताना दुसरं षटक सध्या वैयक्तिक कोटा पूर्ण करण्याची जबाबदारी सध्या स्वीकारत असताना धावा आतापर्यंत आहे 27 या आकड्यावरती. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त. पुढचा बॉल या षटकातील समोर सहयोग. ओहो जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा जास्तीत जास्त बाहेर. पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते टोटली 28-28. चांगली बॅटिंग तितका चांगला खेळ या दोन बॅटरच्या माध्यमातून. कारण की या बॅटरला माहिती आहे इथून धावा काढायची असेल तर या प्रकारची बॅटिंग पाहिजे. आणि याडी सुद्धा बॉल हवेमध्ये फिल्डर आहे. याडी कॅचिंग पोझिशन तितकी चांगली. जबरदस्त जजमेंट. सचिन चुकी करणार नाहीये. पकडला इथे झेल. समाप्त. सहयोगची खेळी. पूर्णविराम. फुल स्टॉप. बाद. डब्ल्यूचा शोध लागलेला आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटर सध्या होत असताना बॅटिंग करण्यासाठी सचिन. जी स्टार्टअप पाहिजे टीम MRC11 या टीमला अगदी तेच स्ट्रॅटर्जी या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. कारण की धावा वेगाने आल्यात आणि अशा कंडिशन मध्ये पुन्हा एकदा बॅटर सचिन मैदानात दाखल. सचिनला पुन्हा एकदा इथून समजदारीचा खेळ दाखवावा लागेल. ज्या प्रकारे टार्गेटचा फाटला करायचा एक मोठे धावेंचा आणि त्याच्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करावे लागतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या एक धावेच्या मदतीने 29 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये 7 धाव सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचा जर पाहायला गेलं तर शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. सदा पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. ओहो थोडासा खोलवर टाकलेला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतो. टिंकू सातत्याने बॅटचा स्विंग जबरदस्त पाहायला मिळतो. अगदी हेलिकॉप्टरचं जसं पातं फिरतं त्या वेगाने बॅटचा स्विंग त्याचा आहे. बॉल पुन्हा एकदा परफेक्टली टायमिंग करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. कारण की त्याच्या बॅटमधून एक षटकार एक थोडंसं मनोबल जे आहे ते टिंकूचं पुन्हा एकदा पाहायला मिळतं या मॅचच्या दरम्यान. या एक दोन मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. आडव्या बॅटने स्लॅश करत असताना बॉल पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. फिल्डर आहे अमित जो पण तो बॉल फीड करेल एकच धाव इथे मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31-31. 3 ओव्हर 31 धावा 1 विकेट. टीम MRC11. तोच विकेट परतला माघारी. सेलिब्रेशन तो बनता है बॉस. विकेट सचिन डाउन. डीजे वैभव सध्या आला ट्रॅकवरती. त्याच्यावरती नक्कीच समोर भय होता पण त्यानंतर बॉलिंग करत असताना विकेट काढली सचिनच्याने. तिथून भय थोडंसं कमी झालं असेल. चांगली गोलंदाजी वैभवच्या मार्फत. टीमची धावसंख्या 31-31. विकेट गमावले 2 आणि बॅटिंग करण्यासाठी बॅटर मैदानात दाखल प्रितेश सध्या इन ॲक्शन मध्ये पुन्हा एकदा मैदानात इंटर होत असताना वैभव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल घेऊन तयार. या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
टिंकू जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कामगिरी उत्तमरित्या पार पाडावी लागेल. याने बॅटची कडा घेत बॉल फ्लाय स्लिपच्या दरम्यान गलीमध्ये बॉल जोपर्यंत फील्ड करेल 1 धावे ते कंप्लीट होईल. या 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 32-32. ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या वैभव येत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळते. तितक्याच चांगल्या जोमाने आणि जोसाने या मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग टिंकूच्या मार्फत पाहायला मिळते तो मात्र खेळ नैसर्गिकरित्या आपला आहे. तो खेळ केला तर या मॅच मध्ये टार्गेट जे आहे ते खंडित करण्याची ताकद या बॅटरकडे आहे. आणि याने पुन्हा एकदा दे घुमा के आणखीन एक राज पॅलेस सिक्सर. जे वातावरण थंड असो की शीतल असो वातावरण गरम करण्याची ताकद या बॅटरकडे आहे. आणि या मॅच मध्ये गारगार वारा तर सुटलेला पण तो सामना सध्या गरमा गरम आतापर्यंत होत असताना याने आडव्या बॅटने याने बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल चालला अगदी डीजे डॉल्बी जग मध्ये पुन्हा एकदा सन्मान सत्कार. वातावरण सध्या टाईट आहे कारण की या मॅच मध्ये टिंकू ज्या प्रकारे बॅटिंग करतो त्याच्या बॅट मधून जाऊन पोहोचते धावसंख्या 44-44. ओहो ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल चालले मागे फिल्डर आहे पुन्हा एकदा येत असताना पुढे सचिन तो पते 1 धावे ते कंप्लीट होईल. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या पाहायला मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45-45. शेवटच्या बॉल षटकातील 4 वरचा खेळ सध्या मार्गस्थ चांगली बॅटिंग टिंकू सध्या या मॅच मध्ये मनोरंजन करत असताना अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा स्टॉप केला जाईल. तो पद्धत चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा वैभवच्या मार्फत. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे समाप्त. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 46 या आकड्यावरती. हा सामना 124 धावेपर्यंत पोहोचवायचा आहे आकडा. त्याच्यासाठी 2 फलंदाजांना पुन्हा एकदा मेहनत घ्यावी लागेल. तो पद्धत डीजे वाजाव. बॉल 36 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता. याडी बॅटर प्रितेश पण तो बॉल हवेमध्ये फिल्डर आहे तन्मय याडी चुकी करणार नाहीये. तन्मयने इथे पकडला झेल आणि प्रितेशच्या खेळीला पुन्हा एकदा ब्रेक चेन मागे खेचत असताना पाठवलं माघारी विकेट डाऊन. या मॅच मधून तिसरा धक्का बाय टीम MRC 11 या टीमला धक्का नंबर 3 विकेट डाऊन. डीजे आदेश सध्या मैदानात दाखल. सामना संपलेला नाहीये. आदेश सुद्धा एक मोठा विस्फोटक फलंदाज आहे ज्याच्याकडे सिक्सर जी मशीन जी आहे ती चालू केली तर कदाचित इंजिन जे आहे ते पुन्हा एकदा थोडंसं हॉट करावं लागेल. अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह खूप चांगला फटका अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल चालला मागे अमित जोपर्यंत बॉलवरती येईल 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण तो टिंकू यावेळी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तो पण जर पाहायला गेलं तर इथे 1च धावे ते कंप्लीट होईल. या 1 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही धावेंची आवश्यकता जर पाहायला गेले तर अजूनही धावेंची आवश्यकता 77 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी बाय टीम MRC 11. टिंकू जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच हा सामना संपलेला नाहीये. बोलत यार
टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला पुन्हा एकदा पॉवरफुल धमाका तन्मन आहे पण तो यारी चुकी होईल यारी बॉल पुन्हा एकदा आतमध्ये ढकललाय सेफ करत असताना कारण की ज्या प्रकारे प्रेझेंट ऑफ माइंडने बॉलला पुन्हा एकदा आतमध्ये ढकलत असताना 2 धावा इथे कंप्लीट होतील या 2 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 हा सामना जिंकण्यासाठी 75 धाब्याची आवश्यकता आहे टिंकू जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना संपलेला नाहीये या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित यावेळी थोडंसं डोक्यावरती नक्कीच हात ठेवले कारण की बॅटची कडा घेतली ती असती तर कदाचित इथे टिंकूच्या खेळीला ब्रेक लगावला असता परंतु इथे तसं झालेलं नाहीये चांगली गोलंदाजी तितकीच चांगली बॅटिंग या मॅचच्या दरम्यान पुढचा बॉलर पुन्हा एकदा तयार 5 षटक दोन्ही टीम पाण्याची व्यवस्था स्विंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पापर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आता समजले टिंकूला की बॉल बॅटवरती आला तर तो सिक्सरच आहे आणि त्याच्यासाठी बॅटचा स्विंग ओपन करणं खूप महत्त्वाचं आहे या माइंडसेटने सध्या बॅटिंग करत असताना सकारात्मक ऊर्जा डोक्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्हिटी बोल तयार याडी बॉल हवेमध्ये फिल्डर खाली येत असताना हा झेल पकडला तर हा मॅच पकडला कारण की हा झेल खूप महत्त्वाचा होता आणि या मॅच मध्ये ज्या विकेटची आवश्यकता होती त्याच विकेटची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करत असताना विकेट डाऊन फलंदाज इथे परतेल माघारी 5वा चौथा झटका टीम MRC 11 या टीमला वेलकम बॅक 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 49 बॉल शिल्लक आहेत आता 30 आणि 30 बॉलमध्ये 75 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टिंकूने ज्या प्रकारे बॅटिंग केली 37 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले 13 बॉलमध्ये जबरदस्त बॅटिंगचा समाचार घेत असताना जबरदस्त खेळी पाहायला मिळाली या मॅचच्या दरम्यान वैभव पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती तयार वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना टीमसाठी 6वं षटक या मॅचमध्ये पाहायला मिळेल त्याच्या मार्फत तो जिथून मात्र विकेट टिंकूने गमावली तिथून पुन्हा एकदा जो मात्र चेहऱ्यावरती नूर नव्हता पण जो सध्या हास्य आहे चेहऱ्यावरती टीम फेज वॉरियर्स या मॅचमध्ये इन होत असताना पुढचा बॉल या षटकातील बॉलर वैभव योरकर लेंथवरती पुन्हा एकदा चांगला टप्पा पण तो बॉल पुन्हा एकदा चालला मागे फिल्डर सचिन जो पण तो बॉलवरती येईल 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिथे बिलकुल होईल 2 धावा इथे आराम के साथ इथे कंप्लीट होत असताना या 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 51 धावसंख्या आतापर्यंत आहे स्कोर कार्ड बॅटिंग करणारी टीम MRC 11 सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल स्टॉप होईल धावसंख्या मिळणार नाहीये चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कारण की शेवटच्या मॅचचा आनंद पुन्हा एकदा घेण्यासाठी आहेत आपलं वेलकम आहे या तलासरी नगर पंचायत प्रीमियर लीग योरकर लेंथवरती पुन्हा एकदा बॉल पिच केला तर बॉल कट करण्याचा प्रयत्न बॉडीला ब्रश होईल तो पण जर पाहायला गेलं तर इथे लेग बाईज 1 धाव इथे इन्क्लूड केली जाईल या 1 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 52 या षटकातील बॉलचा विचार केला तर 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स देत असताना दुसऱ्या बाजूने तितकी चांगली घातक बॅटिंगचा इथे प्रयत्न करावा लागेल तितकी चांगली गोलंदाजी तितका चांगला खेळ या मॅचमध्ये पाहायला मिळते दुसऱ्या बाजूने वैभवने सातत्याने या मॅचमध्ये मारा आतापर्यंत चांगला राखत असताना पुढचा बॉल बॅटचा स्विंग लाजबाब पण बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क इथे झालेला नाहीये चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते वैभवच्या मार्फत
वैभवने जिथून मात्र टिंकूची विकेट मला वाटतं नक्कीच सचिन दादाने घेतली आणि तिथून पुणे हा जो सामना आहे तो थोडासा टर्न होत असताना बॅटला स्लॅश करत असताना बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनला बॉलला फील्ड केला जाईल. एकच धाव ते कंप्लीट होईल. या एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53. 53 याकडे होती. धावा आतापर्यंत पाहायला मिळते. हा सामना थोडासा आता स्लो होईल कारण की जिथून मात्र सिक्सर किंग माघारी परतली. हा सामना पूर्णपणे आता टीम अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा डाऊन द पिच खाली चाललाय. फिल्डर वेगाने येत असताना अमित जोपर्यंत बॉलला फील्ड करेल. एकच धाव ते कंप्लीट होत असताना या एक धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 6चा खेळ इथे समाप्त. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची आवश्यकता आहे. आता 70 धावेची आवश्यकता. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त धावसंख्या आली फक्त 5 धावा खर्च केल्यात वैभवने. ओव्हरची समाप्ती 24 बॉल 70 धावा. डीजे सहावरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 54. 54. ओव्हर नंबर 7 मध्ये अमित पुन्हा तयार. याडी सरळ बॅटने याडे आदेशने आदेश जारी केला आणि इथे षटकार येतो हा राज पॅलेस सिक्सर. याडी थोडंसं नक्कीच भीती होती आणि त्याच्यात पुढे समोर टाकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पंच दर्शवतील वाईटची खून एक अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 61-61. हा सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे धावींची आवश्यकता आहे अजूनही धावींची आवश्यकता 63 धावींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉल जर पाहायला गेला तर बॉल अजूनही शिल्लक आहे 23. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक करके सपवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर चांगलं बॅक टू विकेट किपर बॉल. तोपर्यंत धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळी अमितच्या मार्फत कारण की ज्या प्रकारे सटिक लेंथने चांगली गोलंदाजी. ओहो सातत्याने बॅटचा स्विंग जबरदस्त परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. अमितला माहिती आहे कुठल्या टप्प्यावरती स्पोर्ट करावा बॉल आणि यावेळी जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅक टू विकेट किपर निर्धा बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61-61. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता ऑन साईडला स्वीप करत असताना बॉल चाललाय मागे. फिल्डर डीप मध्ये आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये मिळेल का? यस. चांगली रन बिटवीन द विकेट. या 2 धावा मिळतील. आदेश सध्या ट्रॅकवरती परंतु आदेशने ज्या प्रकारे बॅटिंग केली एक षटकार त्याच्या बॅटमधून सरळ बॅटने त्या प्रकारची बॅटिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आले त्यानंतर थोडंसं लाईनमध्ये बदल केला कारण की बॉलरकडे 6 बॉल जे मात्र वेगवेगळ्या स्पॉटवरती पिच करावे लागतात आणि अमितने आतापर्यंत या मॅचमध्ये 30 गोलंदाजी. पुढचा बॉल सरळ बॅटने याडी बॉल दिला फेकून अगदी उतुंग दमदार राज पॅलेस सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचते 69-69 याकडे होती. चांगलं क्रिकेट सध्या शेवटचा बॉल या षटकातील. बोलत यार आडव्या बॅटने ऑन साइडला याडी बॉल हवेमध्ये. तन्मय खाली येत असताना तन्मय पुन्हा एकदा येथे चुकी करणार नाहीये. आदेशच्या खेळीला इथे समाप्त करत असताना विकेट डाऊन. एक आकृती विकेटचा विचार केला तर 5 विकेट गमावलेत. 69 आकृती. डीजे वाजाव.
69 हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 55 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 18 बॉल अजूनही 55 धावेची आवश्यकता. हा सामना संपलेला नाहीये. दोन बॅटरला पुन्हा एकदा आपल्या हातातली जादू पुन्हा एकदा दाखवावी लागेल. ताकद न जाकड टायमिंग या मॅचमध्ये टॅलेंट पुन्हा एकदा या मॅचमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीमला तितकी जबरदस्त खेळी दाखवावी लागेल. पण दोन्ही बाजूने ज्या प्रकारे सामना आता खेळला जातो, एक मोठं टार्गेट आहे 124 धावेचं. त्या 124 धावेच्या टार्गेटचा पाठला करत असताना आतापर्यंत 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 69 धावा 18 बॉलमध्ये 55 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी थोडीशी घाई करा टीम पेज वॉरियर्स. संध्याकाळचं सत्र सध्या ज्या प्रकारे सामना झाला पाहिजे त्या प्रकारे होत असताना एक मोठं टार्गेट आणि त्या टार्गेटच्या पाठलाग आतापर्यंत चांगल्या पद्धतीने ऑन साईडला याडी फटका हवेत. फिल्डर आहे खाली. याडी कुठल्या प्रकारची चुकी होणार नाहीये. मोठा धमाका करण्याचा प्रयत्न, पण तो बिग विकेट. फलंदाज यावेळी पटेल, लेफ्टी बॅटर बाशिद. बासित परतल्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी जयदेव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर काढते 69 या आकृती. 55 धावेची आवश्यकता अजूनही आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत 17 बॉल 55 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो, हलक्या स्टिअर करत असताना बॉल पुन्हा एकदा पॉईंटला पाठवलं. फिल्डर सेट आहे यावेळी. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 70. पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा एक धाव खूप महत्त्वाची मानली जाते लीग मॅचेसमध्ये, आणि त्याच्यासाठी एक धाव जोडणं खूप महत्त्वाचं आहे. इथून सामना जिंकण्यासाठी अजूनही 54 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 16 बॉलमध्ये 54 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. टीम MRC 11 या टीमला हलक्याने स्लॅश करत असताना पुन्हा एकदा बॉल चाललाय गलीमध्ये. फिल्डर यावेळी सुद्धा बॉलला फील्ड करतील. तोशिप तोपर्यंत जर पाहायला गेला तर इथे एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. या एक धावच्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचते 71. थोडंसं टार्गेट जर पाहायला गेला तर नक्कीच कठीण होत चाललेलं आहे, पण तो पुन्हा एकदा एखादा बॅटर आला थोडासा विस्फोट केला तर हा सामना पूर्णपणे येण्याच्या मार्गावरती राहील. तो प्रयत्न होईल का? यावेळी इनफिल्डच्या वरतून बॉल मार्गस्थ. नो चान्स बाय फिल्डर. बॉल चालेल सीमरच्या अगदी आतमध्ये, तिथे पकडला जाईल. धावा तितक्याच जलद गतीने इथे 2 कंप्लीट होत असताना चांगले सध्या क्रिकेट खेळत असताना 2 बॅटर, कारण की या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर 8वं षटक सध्या पॉवर प्लेचं आहे, आणि पॉवर प्लेच्या षटकात बॉल जर रिंगणाच्या बाहेर गेला थांबवणं तितकंच कठीण असतं. पण यावेळी फिल्डर सेटअप आहे मागे. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 73. ओहो, कही पे निघा हे यावेळी पाहायला मिळते, पण जो पंच इथे आउट घोषित करत असणार. OUT फलंदाज बाद.
कारण की ज्या प्रकारे विकेट गमवले शिवम आणि उमेशची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. टीमची धावसंख्या 73. ओहो याडी परफॉर्म डिलिव्हरी थोडासा आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर आतमध्ये तो पद्धत जर पाहिला गेला तर इथे येतो डॉट बॉल होते. षटकाची समाप्ती 8 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर करते 73 धावसंख्या स्कोअर करते. 12 बॉलमध्ये 51 धावेची आवश्यकता. योजने 51 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी पण तो सामना थोडासा कठीण वाटतो कारण की टीम MRC11 सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उंच भरारी घेत असताना बॉल आहे खाली फिल्डर पण तो बॉल पुन्हा एकदा अगदी पकडता आलेला नाहीये. कारण की ज्या प्रकारे टाइम तर भरपूर होता पण तो बॉल पुन्हा एकदा पकडता बॉल पुन्हा एकदा खाली कॅरी होत नाहीये. श्रेयस मला वाटतं आहे मागे. टॉपचा कॅच ड्रॉप 1 धाव इथे कॅल्क्युलेट केली जाईल. आणि फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना मागे साधा जो बॉल फीड करेल. 1च धाव इथे कंप्लीट. या 1 धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 75. धावा आता करणं थोडंसं कठीण वाटतं. तितकंच चांगलं जलद गतीने धावा इथून पुन्हा एकदा पेस करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याडी बॅट पुन्हा एकदा स्विंग केल्यानंतर बॉल जर पाहिला गेला तर थोडासा खाली यावेळी येत असताना अमित सध्या ट्रॅकवरती तितकी चांगली गोलंदाजी त्याच्या मार्कवरती होत असताना कारण की ज्या प्रकारे पिचिंग त्याचे आहे अगदी सिम्पोजिशन रिदम ॲक्शन स्टाईल पुन्हा एकदा त्याच गतीने त्याच ॲक्शनने जबरदस्त गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. तोपर्यंत डॉट बॉल याडी सॉफ्टवेअरने बॉलला ढकलत असताना बॉल पुचारला पॉईंटला. फिल्डर जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा इथे 1 धाव कॅल्क्युलेट केली जाते. या 1 धावच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 76. आदरणीय विजय भोये साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं वेलकम आहे. सरपंच ग्रामपंचायत कुर्जे आदरणीय विजय भोये साहेब आपलं हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. श्रेयस यावेळी चुकी करणार नाहीये. सध्या ऍक्टिव्हिटी दाखवत असताना तोपर्यंत बॉल स्टॉप केला जाईल. 1 धाव इथे कंप्लीट होईल. या 1 धावच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 77. धावा आतापर्यंत ठोकल्यात. या षटकातील बॉलचा विचार केला तर बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातील 90 षटक सध्या पाहायला मिळतं. अमित पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत असताना शेवटचा बॉल या षटकातील टीमची धावसंख्या 77. सॉफ्टवेअरने पुन्हा एकदा अगदी पुश करत असताना बॉल कव्हर पॉईंटला चाललाय. फिल्डर वेगाने तिथे येतील 3 जोपर्यंत बॉल फेल करतील तोपर्यंत 1च धाव होते. ओव्हरची समाप्ती. 9 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर काढते 78. 6 बॉल आता आहेत शिल्लक. 6 बॉलमध्ये 46 धावेची आवश्यकता. सहा बॉलमध्ये 46 धावेची आवश्यकता. ओहो कट नक्कीच केलंय पण तो बॉल जर पाहिला गेला तर गलीमध्ये जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 1 किती धाव मिळेल. या 1 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 79. सामना थोडासा स्लो नक्कीच चालत असताना कारण की ज्या प्रकारे धावा आता येत नाही आहेत तितकं चांगलं इथे क्रिकेट खेळत असताना टीम पैजी वॉरियर्स धावा आता स्टॉप करण्यामध्ये जे मात्र प्लॅन जे आहेत ते नक्कीच आतापर्यंत यशस्वी परंतु पंच पुन्हा एकदा दर्शवतील. वाईची खून एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर कार्ड थोडासा हलताना 80 या आकड्यावरती. धावा आतापर्यंत धावा नक्कीच काढताना थोडासा घाम तर गाडावा लागला पण तो डेस्टिनेशन जे पोहोचायचं होतं 124 धाबीचं टार्गेट त्यामध्ये यश आलेलं नाहीये. ओहो याडी स्वीप करण्याचा प्रयत्न पण तो बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर दांडी इथे वाकवली. हो गई बुल दांडी गुल फलंदाज बाद.
बॅटिंग करण्यासाठी आता नासिर. 8 विकेट गमावलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 80 याकडे होती. धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण तर वाटतं, कारण की ज्या प्रकारे आता धावा थांबवण्यामध्ये थोडंसं यश येत असताना शेवटच्या षटक हाताळण्याची जबाबदारी जी आता पाहायला मिळते, श्रेयस सध्या पाहायला मिळतो. ओहो, सॉफ्टहँडने ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉलला कव्हर केला जाईल तो पण धावसंख्या मिळणार नाहीये. शेवटचे षटक सध्या पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगली कामगिरी, पण संपूर्ण जर पाहायला गेला लेखाजोखा या मॅचचा तर MRC11 हा संघ पूर्णपणे संकटामध्ये आहे. कारण की ज्या प्रकारे हा सामना पेज वॉरियर्स या टीमने ज्या प्रकारे कमबॅक केले, जिथून विकेट गमावली सचिनने, जिथून विकेट गमावली टिंकू यादव, त्यानंतर पूर्णपणे हा जो सामना आहे तो फिनिश करण्याचा प्रयत्न सध्या आहे टीम पेज वॉरियर्स. अगदी वार छेडल्यानंतर ज्या प्रकारे घातक गोलंदाजी केली, जिथून टर्निंग पॉईंट जर पाहायला गेलं तर सचिनची विकेट खूप महत्त्वाची होती, जिथून विकेट गमावली. हा सामना पूर्णपणे या मॅचमध्ये येत असताना टीम पेज वॉरियर्स जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये पाहायला मिळते या टीमची. शेवटचे षटक सध्या पाहायला मिळते. श्रेयस पुन्हा एकदा तयार. डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका, चांगला बॉल चालला मागे. फिल्डर सचिन जो पण बॉलला फील्ड करेल, एकच धाव ते कंप्लीट होईल, तितका चांगला टॉप ऑफ द स्टंप येथे थ्रो येईल आणि या एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग करत असताना तितका चांगला प्रहार यावेळी होत असताना 82. श्रेयस पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन तयार. डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा पर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये. हा सामना वेल फिनिश करत असताना, जिंकत असताना शेवटचा बॉल एक शिल्लक आहे. आपला विकेट तर हा सामना इथे जिंकलाय टीम पेज वॉरियर्स या टीमने आणि MRC11 या टीमला पुन्हा एकदा नमवत. चांगला खेळ, दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक. तो आजचा दिवस गाजवलाय टीम पेज वॉरियर्स या टीमने. जबरदस्त खेळी साकारत असताना आजचे दोन्ही सामने मला वाटतं जिंकलेत या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले.